इराणी सरकारच्या सध्याची जी जुलमी राजवट आहे, हुकुमशाही राजवट आहे, त्या शासनाच्या विरुद्धचा एक ऐतिहासिक दस्तावेज पुरावा म्हणून हे व्हाईट टॉर्चर पुस्तक आहे. जेव्हा ते पुरस्कार जाहीर करणाऱ्यांनी सुरुवातच झेन जिंदगी आझादी हे जे त्यांचं स्लोगन आहे नर्गिसच्या चळवळीचं, म्हणजे स्त्रिया, जीवन आणि स्वातंत्र्य असं त्यांचं स्लोगन आहे, घोषवाक्य आहे. त्या वाक्यानेच सुरुवात करून नर्गिसला पुरस्कार जाहीर झाला. तेव्हा एविन कारागृहाच्या दोन्ही टोकाकडून जोरजोरात या घोषणाच ऐकू यायला लागल्या महिलांच्या, झेन जिंदगी आझादी, झेन जिंदगी आझादी. म्हणजे किती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेलं आहे. काही कालावधीनंतर तिला सगळीकडून खूप दबाव आल्यामुळे लेखणी आणि कागद देण्यात आला. त्याचा उपयोग करून तिने त्या मुलाखती लिहून काढल्या, उत्तरं लिहून काढली विचारून व्यक्तिशः. आणि नंतर त्यांनी तिला पत्रव्यवहाराला परवानगी दिल्यावर तिने काही जणींना पत्र पाठवली. स्वतः छळ सोसती आहे आणि शारीरिक तिचे काय मर्यादा आहेत त्यांचा त्रास सोसती आहे आणि ती त्यांना विचारते. त्यांच्या मुलाखती तिने घेतल्या इतर 13 जणींच्या तिथे, आणि ते प्रश्न विचारले. आपल्या कोठडीत आल्यावर त्याची उत्तरं लिहून काढली. अशा प्रकारे नर्गिसचं काम हे अखंड चालतं आहे आणि ते तिच्या मृत्यूपर्यंत चालणारे तिने हे जाहीर केलं की मला कितीही छळलं, कितीही त्रास दिला, मी याच्यातून मागे हटणार नाही आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे काम करतच राहणार आहे. हे नर्गिसने दिलेलं एक आश्वासन आहे आणि ही प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया आता हे काम करायला सुरुवात करत आहेत. नमस्कार, मी अमृता तांदळे. न्यूरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण व्हाईट टॉर्चर या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. व्हाईट टॉर्चर या पुस्तकातल्या लेखिकेला नर्गिस मोहम्मदी यांना 2023चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि मूळ फारसी भाषेतील हे पुस्तक याचं मराठीत आपण भाषांतर केलंय. आणि हे भाषांतर ज्यांनी केलंय त्या राजश्री शाह आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. नमस्कार. नमस्कार. जसं की मॅडम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की नर्गिस मोहम्मदींना 2023चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय. तर नर्गिस मोहम्मदींच्या कार्याविषयी तुम्ही आम्हाला काही सांगाल का? हां, नर्गिसचं कार्य आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी नोबेल पारितोषिक मिळण्याइतक्या प्रतीचं झाल्यामुळे जास्त लोकांच्या नजरेसमोर आलेलं असलं तरी नर्गिस गेली 28 वर्ष अखंडपणे हे काम करते. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती तेव्हापासून तर तिथेच तिने मानवतावाद आणि विद्यार्थ्यांच्या हक्क संघटना वगैरे असं काहीतरी सुरू केलं आणि कामाला सुरुवात केली, चळवळी सुरू केल्या. आणि हां, एक मुद्दा तिचा असा आहे सांगण्यासारखा की तिने प्रज्वलित मनांच्या विद्यार्थ्यांचा समूह अशी संघटना तेव्हाच आणि ताबडतोब तिला 1 वर्षाची शिक्षा झाली तेव्हाच विद्यार्थी असताना. आणि तिच्या अखंडपणे शिक्षा सत्राचं सुरुवात झाली, अटक सत्र आणि शिक्षा सत्राची सुरुवात झाली. तर नर्गिस ही मानवतावादी कार्यकर्ती आहे, महिला हक्क कार्यकर्ती आहे. आणि इराणमध्ये तर महिलांना अजिबातच चांगली वागणूक मिळत नाही. तर ते महिलांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक ठेवणं आणि समाजातील सर्व घटकांना, अधिकाऱ्यांना, शासनाला महिलांची समान वागणूक करायला लावणं, यासाठीच्या सगळ्या चळवळी राबवण्याचं काम ती करते. आणि सार्वजनिक पातळीवर भेदभाव, वंशभेद, वर्गभेद आणि अतिशय दारिद्र्य आणि चणचण आणि दुःख पसरवणाऱ्या शासनाच्या विरुद्ध जागरूकता निर्माण करणे समाजामध्ये, हे काम ती करते. पण तिच्या कार्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आणि तिचं हे सगळ्या प्रकारचं कार्य जेव्हा ती तुरुंगात गेली, तुरुंगात असताना, तुरुंगाबाहेर अखंड तिची चळवळी आणि आंदोलनं चालूच आहेत. बसल्या बसल्या धरणं आंदोलन दे, असं कुठे जेवण चांगलं मिळते, उपोषणाला बस, 2-3 बायकांना बरोबर घेऊन, हेच काम ती अखंड करते. म्हणजे या सगळ्या कार्यामध्ये तिचं सगळ्यात जास्त महत्त्वाचा अजेंडा म्हणता येईल तिच्या कामाचा, तिला मनापासून करावंसं वाटणाऱ्या कार्याचा, तो म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा समूळ उच्चाटन करणे. त्यासाठी ती अखंडपणे काम करते, अव्याहतपणे झटते आणि ती कोणत्याही बाबतीत मागे हटायला तयार नाही. तिचं कुटुंबावरती तिने तुळशीपत्र ठेवले म्हणायला हरकत नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी तिने पतीला निर्वासित होऊन फ्रान्समध्ये पाठवून दिलं, जेणेकरून तिच्यावर मुलांची जबाबदारी राहून तिच्या कामामध्ये अडथळा येऊ नये. आणि तिने स्वतःला वाहून घेतलेलं आहे. प्रकृतीला झगडा देत प्रकृतीशी ती हे काम करतेच आहे अखंडपणे. आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी याची दखल घेतलेली आहे
आणि जेव्हा तिच्या जीवाला तुरुंगात धोका निर्माण झाला तेव्हा ती अनेक पेन इंटरनॅशनल किंवा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा पत्रकार सीमापार पत्रकार वगैरे किंवा आता नोबेल पारितोषिक समिती ह्या सगळ्यांनी रदबदली करून तिचा जीव जाईल तुम्ही तिला सोडा आणि तिला वैद्यकीय सुविधा मिळू द्यात अशी विनंती केल्यामुळे तिला सोडलं. आणि मग थोडे दिवस ते बाहेर पडल्यावर तिने व्हाईट टॉर्चरचं काम पूर्ण करून टाकलं. अशा प्रकारे नर्गिसचं काम हे अखंड चालतं आहे आणि ते तिच्या मृत्यूपर्यंत चालणार आहे. तिने हे जाहीर केलं आहे की मला कितीही छळलं कितीही त्रास दिला मी याच्यातून मागे हटणार नाही आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे काम करतच राहणार आहे. हे नर्गिसने दिलेलं एक आश्वासन आहे आणि ही प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया आता हे काम करायला सुरुवात करत आहेत. नर्गिसचं काम असं थोडक्यात सांगण्यासारखं नाही आहे. असं खूपच तिचं काम प्रचंड अगाध आहे आणि तिची चिकाट प्रेरणादायी आहे म्हणजे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे नर्गिसचं. बरोबर. मॅडम, नर्गिसने जे पुस्तक लिहिलंय व्हाईट टॉर्चर, तर व्हाईट टॉर्चर या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? व्हाईट टॉर्चर म्हणजे मानसिक छळ असं 2 शब्दात सांगता येईल. छळाचा प्रकार, आता छळ म्हणजे मारहाण, अत्याचार, उपासमार करणे वगैरे. पण मानसिक छळ म्हणजे कसं, व्यक्तीचा जो कैदी आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याचे वीक पॉईंट्स काय आहेत, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याला कोणत्या गोष्टीची भीती आहे, याचा अभ्यास करून एक अधिकारी त्या व्यक्तीचा छळ करण्यासाठी नेमला जातो. एका कैद्याला एक अधिकारी आणि तो त्याच्या वीक पॉईंट्सबद्दलच सारखा बोलत राहतो आणि बोलून बोलून त्या व्यक्तीचं खच्चीकरण करतो कैद्याचं. आणि या काळामध्ये हे जे मानसिक छळ करत असतात त्या काळामध्ये कैद्याला एकांतवासात कोंडलं जातं आणि त्या कोठडीचा आकार 2 बाय 3 मीटर, 2.25 बाय 2.5 मीटर वगैरे असतो आणि एखाद्या कोठडीमध्ये आतमध्येच शौचालय असतं किंवा त्या कोठडीमधल्या भिंतींचा रंग दगडी भिंती, तिथे एकही खिडकी तावदान नसतं आणि वर छताला कुठेतरी छोटंसं झरोका असतो, तिथून उजेड प्रकाश वारा वगैरे काही येतच नाही, उगी म्हणायला व्हेंटिलेशन. पण त्याच्यानी त्यांना कोंडमाराच होतो, आतून श्वास घ्यायला त्रासच होतो आणि एक प्रखर दिवा अखंड सतत तिथे तेवत असतो त्या कोठडीमध्ये, ज्याचा त्रास खूप होतो कैद्याला आणि त्याचं खच्चीकरण व्हायला सुरुवात होते आणि अन्न त्यांना निकृष्ट दिलं जातं. आणि त्या कोठडीच्या बाहेर काहीही कारणानिमित्त पडताना म्हणजे चौकशी अधिकाऱ्याला सामोरं जायला किंवा शौचालय वापरायला किंवा गरज पडली, खूपच जास्त गंभीर परिस्थिती झाली तर दवाखान्यात न्यायला सुद्धा काळ्या रंगाचं फडकं डोळ्यावरती बांधून ब्लाइंड फोल्ड करून डोळ्यावर पट्टी बांधूनच त्यांना बाहेर नेलं जातं किंवा या तुरुंगातून त्या तुरुंगात, या विभागातून त्या विभागात गाडीतून नेताना सुद्धा डोळ्यावर पट्ट्या बांधून हात बांधूनच नेलं जातं, जेणेकरून त्यांना जग काही दिसू नये, कोणाचे आवाज ऐकायला येऊ नयेत, कोणाशी बोलायला मिळू नये. फक्त तो एक चौकशी अधिकारी, त्याच्या प्रश्नांचा भडीमार. आणि व्हाईट टॉर्चर भोगणाऱ्या स्त्रियांचा, कैद्यांचा, पुरुष असो स्त्रिया असो, मनस्थिती अशी होते, अरे या कोठडीतून माझी सुटका होण्यासाठी मला त्या चौकशी अधिकाऱ्याला सामोरं गेलेलं परवडलं, पण त्याच्या चौकशीला समोर बसल्यावर यातून सुटका होण्यासाठी मला कोठडीत गेलेलं परवडलं. असं म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होऊन त्याला मानसिक छळ करून करून त्याची विचार प्रक्रिया बदलून आपल्याला हवंय म्हणजे शासनाला हवंय, हुकुमशहाला हवंय त्याप्रमाणे त्याला विचार करायला लावणे कैद्याला, त्याची तशी थॉट प्रोसेस बनवणे म्हणजे व्हाईट टॉर्चर आहे. म्हणजे मला हवंय ते काढून येण्यासाठी हर तऱ्हेने जाच करणे म्हणजे व्हाईट टॉर्चर आहे. आणि मग याच्या जोडीला निकृष्ट अन्न वगैरे हे सगळे प्रकार होतातच. आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत की ते खचून जावं आणि हिला हा आजार आहे ना तर तो आजार वाढेल असं औषध दिलं जातं जेणेकरून ती खचावीच व्यक्ती. हे जास्त मानसिकरित्या खच्चीकरण पूर्णपणे म्हणजे व्हाईट टॉर्चर आहे. मॅडम, या पुस्तकामध्ये व्हाईट टॉर्चर मध्ये नर्गिस मोहम्मद यांनी इतरही काही स्त्रियांच्या मुलाखती घेतल्यात असं आपण वाचलं, तर या स्त्रियांचं नेमकं कारण काय होतं किंवा कुठल्या प्रकारच्या छळवादाला त्या सामोरे गेल्या आणि त्या स्त्रिया सध्या काय करतात? सध्या त्या स्त्रियांपैकी काही अजून शिक्षा भोगतायत, काही त्यांच्या शिक्षा पूर्ण भोगून बाहेर गेल्या, त्यांचं करिअर काय त्यांचं असेल ते किंवा घरी होममेकर असतील परस्यू करतायत. नर्गिस धरून 14 आहेत, पैकी नर्गिस अजून तुरुंगातच आहे. बाकी 13 जणींपैकी 1-2 दुसऱ्या जवळपासच्या देशातल्या होत्या, तुर्कमेनिस्तान वगैरे, त्या त्यांच्या देशात गेल्यात 1-2 जणी. पण हे जे व्हाईट टॉर्चर सोसताना हे जे त्यांना त्रास होता ना, ते कैद्यांना कोठडीतून आम्ही तुम्हाला मोकळ्या हवेत सोडतो, आम्ही तुम्हाला मुभा देतो असं दाखवून त्यांना एका मोठ्या प्रचंड हॉलमध्ये नेत होते, दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून 3दा.
15 किंवा 20 मिनिटासाठी. आणि तिथे काही मोकळी हवा वगैरे नसतेच, पण त्या ठिकाणी ह्यांना असं भासवतात की तुमच्या कोठडीतून आम्ही तुम्हाला मोकळ्या हवेत नेतो. मग तिथे त्या बाकीच्या कैदी स्त्रिया भेटल्यावर त्या कैदी स्त्रियांनी एकमेकींशी बोलताना नर्गिसने बहादर पट्टी कशी आहे, स्वतः छळ सोसतीये आणि शारीरिक तिचे काय मर्यादा आहेत त्यांचा त्रास सोसतीये आणि ती त्यांना विचारते. त्यांच्या मुलाखती तिने घेतल्या इतर 13 जणींच्या तिथे, आणि ते प्रश्न विचारले, आपल्या कोठडीत आल्यावर त्याची उत्तरं लिहून काढली. अशा प्रकारे ते कच्च्या फॉर्ममध्ये, रॉ फॉर्ममध्ये, एकदम कच्चा आराखडा अशा प्रकारे तिने ते लेखन केलेलं आहे व्हाईट टॉर्चरचं. आणि ते तिने फारसी भाषेत केलेलं आहे. आणि तिला काही कालावधीनंतर तिला सगळीकडून खूप दबाव आल्यामुळे लेखणी आणि पेन कागद देण्यात आला. त्याचा उपयोग करून तिने त्या मुलाखती लिहून काढल्या, उत्तरं लिहून काढली विचारून व्यक्तिशः. आणि नंतर त्यांनी तिला पत्रव्यवहाराला परवानगी दिल्यावर तिने काही जणींना पत्र पाठवली, पत्रकारांना, किंवा तिच्या कुटुंबातील लोक आई वगैरे भेटायला आल्यावर त्यांना भेटू देत होते, तेव्हा तिने ते कागद त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि हे तुम्ही छापायचं आहे आपल्याला म्हणून सांगितलं. मग ते तसं तसं छापलं गेलं, अर्थात त्याला काही कोणी बदल न करता. ते काय आहे, तिथल्या तिथे ताबडतोब मुलाखती घेतल्यामुळे त्याचं महत्त्व जास्त उठून येतं. कारण ते प्रत्यक्ष छळ सोसत असताना त्यांनी ते सांगितलंय. आपण कल्पना करू शकतो, मला आत्ता लागलं आणि मला दुखतंय, तर आत्ताची वेदना मी आत्ता सांगणं आणि मी 5 वर्षांनी सांगणं यात जो फरक आहे तो फरक झाला. आणि ताबडतोब सांगितलं. म्हणजे इराणी सरकारच्या सध्याची जी जुलमी राजवट आहे, हुकुमशाही राजवट आहे, त्या शासनाच्या विरुद्धचा एक ऐतिहासिक दस्तावेज, पुरावा म्हणून हे व्हाईट टॉर्चर पुस्तक आहे. म्हणजे कारण याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं आहेत, कोणाचा कोण अधिकारी होता याची नावं आहेत, आणि काही जणांची मोठी मोठी त्यांच्या पदांची नावं आहेत, ते आधी काय करत होते ते आता काय आहेत त्यांचे, आणि काही क्रांतिकारी त्यांच्याकडे अटकेत होते, त्यांच्या क्रांतिकारकांची नावं आहेत. आणि या सगळ्याच्या बरोबर पुरावे आहेत. आणि ते रॉ फॉर्ममध्येच आलं पुस्तक. त्याचा आमिर रेझानेदे म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी अजिबात स्वतःचं अस्तित्व न जाणवू देता आहे तसा त्याचा इंग्रजी अनुवाद केला. आणि मग आपण पण त्याचा आहे तसाच मराठी अनुवाद केलेला आहे. बरोबर. अशा प्रकारचं हे व्हाईट टॉर्चर आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या नर्गिसच्या ह्या कार्यासाठी नर्गिसला 2023ला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार मिळाल्यानंतर नर्गिसच्या आयुष्यात काही बदल झाले का? हां, खरं तर नाही झाले, कारण नर्गिसचं आयुष्य तिच्या हातातच नाही आहे. नर्गिसचं आयुष्य पूर्णपणे इराणी शासनाच्या परावलंबी आहे, त्यांच्यावरती अवलंबून आहे. नर्गिसला 16 वर्ष, 21 साली तिने परत अटकेत जायच्या आधी लिहिलं की मला जी 2012 साली जी अटक झाली, जी शेवटची अटक 16 वर्षांची शिक्षा ठोठावणारी ठरली. त्याच्यात काही फरक पडलेला नाही आहे. म्हणजे तिला नोबेल पारितोषिक मिळालं म्हटल्यावर इराणी शासनाने, तुम्ही कसले पुरस्कार देताय त्याला आम्ही काही किंमत देत नाही, तुमची पुरस्कार मिळालेली व्यक्ती तर आमच्या ताब्यात आहे, ती आमची कैदी आहे, आम्ही श्रेष्ठ होतो, नर्गिसला काही किंमत नाही आहे, असं दाखवण्यासाठी इराणी शासनाने त्याचा लाईव्ह टेलिकास्ट लावला जेलमध्ये, रेडिओवरून पुरस्कार अनाऊन्स करतानाचा. तर तो लावल्यावर जेव्हा ते पुरस्कार जाहीर करणाऱ्यांनी सुरुवातच झेन जिंदगी आझादी, हे जे त्यांचं स्लोगन आहे नर्गिसच्या चळवळीचं, म्हणजे स्त्रिया, जीवन आणि स्वातंत्र्य, असं त्यांचं स्लोगन आहे, घोषवाक्य आहे. त्या वाक्यानेच सुरुवात करून नर्गिसला पुरस्कार जाहीर झाला. तेव्हा एव्हिन कारागृहाच्या दोन्ही टोकाकडून जोरजोरात या घोषणाच ऐकू यायला लागल्या महिलांच्या, झेन जिंदगी आझादी, झेन जिंदगी आझादी. म्हणजे किती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेलं आहे आणि लोकांच्या मनामध्ये ते लोकांच्या ठसलेलं आहे की हे जुलमी राजवट आहे. म्हणजे वाटच बघतायत, एक खरं असं भाकीत आहे की ही सत्ता पटकन उलथवून जाईल आणि ही शक्ती नर्गिसमध्ये आहे उलथवून टाकायची. हे त्यावेळेला सिद्ध झालं. इतकं लोकांचा तिला पाठिंबा आहे. पण तिच्या जीवनात त्यांनी काही बदल नाही, तिला पारितोषिक घ्यायला जाऊ दिलं नाही. आणि तिने तिच्या मुलाला आणि मुलीला वेगळी वेगळी पत्र लिहिली आणि ती फारसी भाषेतच लिहिली. आणि त्यांनी दोघांनी ती पुरस्काराला उत्तर म्हणून त्या दोघांनी ती वाचली आणि वाचून दाखवली आणि त्याचा अनुवाद नंतर मिळाला इंग्रजीमध्ये. आणि नंतर त्या व्यतिरिक्त अजून
नर्गिसनी पुरस्काराला काय उत्तर दिलं हे सांगताना माझा पुरस्कार माझी मुलं माझी प्रेरणा आहे, त्यामुळे माझ्या मुलांनी स्वीकारावा असं सांगितलं. आणि मी तिथे हजर राहू शकत नाही म्हणून तिथे माझी एक प्रतिमा, एक फोटो लावण्यात यावा. त्या फोटोमध्ये मी ब्राईट कलरचे कपडे घातलेले असावेत, म्हणजे मला हवेत तसे मळकट कळकट काळे तपकिरी निळे नकोत, आणि माझे केस मोकळे सोडलेले असावेत, आणि मला माझं व्यक्तिमत्व मला आवडेल तसं जगासमोर आणायचं स्वातंत्र्य आहे हा संदेश लोकांकडे पोचावा म्हणून नर्गिसनी तो फोटो लावायला लावला होता त्या हॉलमध्ये, ओस्लोमध्ये. आणि पण तिच्या जीवनामध्ये काही फरक नाही पडला, ती अजूनही शिक्षाच भोगतीये, काही फरक नाही पडला. बाकी सगळ्या जगभर नोबेल पारितोषिक मिळाल्यावर किती कौतुक होतं, किती नाचतात, पण नर्गिसला काही फरक नाही केला लोकांनी, तिच्या तुरुंग अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने काही नाही बदल केला तिच्या जीवनात. मॅडम, आपण या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला, आपला अनुभव कसा होता अनुवाद करताना? अनुवाद करायला मिळाल्याचा आनंद होता सुरुवातीला, खूप आनंद होता. आणि आता रे वा, मला किती छान आनंद मिळाला, एका नोबेल प्राईज मिळालेल्या लेखिकेच्या पुस्तकाचा मी अनुवाद करते. आणि सुरुवातीला वाटलं कसं जमणार मला हे, मग मला काही सांगणारे प्रेरणा देणारे काही लोक होते, त्यांनी सांगितलं एक 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 चॅप्टर घ्या, आज एक पान उद्या एक पान, अभ्यास करतो तसं तेवढंच करा. अनुवाद म्हणजे शाळेमध्ये नाही का आपल्याला 10वीच्या परीक्षेला 5 मार्काला मराठीतून इंग्रजी अनुवाद करा, इंग्रजीतून मराठी अनुवाद करा, तसंच केलं मी, अक्षरशः तसंच केलं. हे करत असताना कधी कधी म्हणजे ते त्यांच्या वेदना, स्त्रियांच्या वैयक्तिक प्रत्येकीच्या वेदना, सुरुवातीला मला काय वाटलं हे मला आधी सांगावंसं वाटतं की व्हाईट टॉर्चर हा एक प्रकार आहे छळाचा, आणि या सगळ्या स्त्रियांना एकच प्रकारचा छळ त्यांच्यावर करतायत, आणि त्या सगळ्या त्याच प्रकारचा छळ सोसतायत, तर काय बदल असणार आहे 14 जणींच्या मुलाखतीत, असं मलाच वाटलं. पण मी जशी वाचत गेले तसं मला काय कळत गेलं, प्रत्येकीची कथा वेगळी, प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रत्येकीचं त्याला छळाला सामोरं जायची पद्धत वेगळी. आणि कोणी खचलं तर कोणी ठामपणे उभं राहिलं, कोणी त्या अधिकाराला चॅलेंज केलं, तर कोणी मी तुझं ऐकत नाही जा म्हणालं, तर कोणी उपोषण केलं, कुणी आमरण उपोषण केलं, कुणी तर आता ती मरतीये तेव्हा ते हरले, असं एक दोघींच्या बाबतीत घडलं. मग नर्गिसचं मात्र वैयक्तिक मला काय फील झालं, मी लिहिता वाचता सगळं ठेवून टाकायची आणि ढसाढसा रडून घ्यायची. कारण आपण खूप सुखी होतो मॅडम, अतिशय सुखी होत. म्हणजे मी छोट्या गावात राहते आणि मला घरात सोयी नाही, किंवा मला शहरात जायला मिळत नाही, मग मला रात्री नाटकं शहरात असतात परत यायची सोय नाही म्हणून मला नाटकं नाही बघायला मिळाली आयुष्यभर, असले काहीतरी कारणं घेऊन मी दुःखी राहते. आणि काय ह्या लोकांना मोकळ्या हवेत श्वास घ्यायला मिळत नाही. नर्गिसनी काय सांगितलं एका ठिकाणी की रस्त्यावर मोकाट कुत्री भांडतायत आणि आकाशात तारे दिसत आहेत, सूर्य मावळतोय, ह्या बेसिक गोष्टी बघायला मिळणं म्हणजे चंगळ वाटत होती. इतक्या भयंकर प्रकारात आम्ही जीवन जगतोय हे वाचल्यावर अक्षरशः. आणि एक नर्गिस जेव्हा तिच्या कडेवरून मुलगी काढून घेऊन जेव्हा तिला घेऊन जातो तो अधिकारी, ती मुलगी रडते, आई मला जवळ घे ना. आणि मग तिच्या हातात काही नसतं, नर्गिसचे पती तागी रेहमानी मुलीला घेऊन आत जातात आणि दार लावून घेतात. तर त्याच्या मागचं कारण काय असतं की बायको तर आपली गेली जेलमध्ये, आता दुसरं संकट नको, माझ्या मुलीचं नुकतंच ऑपरेशन झालंय, मला मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे ते दार लावतात. तेव्हा नर्गिसचं वाक्य आहे की तागीने दार लावून घेतलं, माझं काळी जातच राहिलं. तर मी इतकी रडले त्यावेळेला. आणि मग जसं पुस्तक संपत आलं, ते क्लायमॅक्स सारखं लिहिलेलं आहे बरं का पुस्तक. आणि शेवटच्या प्रकरणामध्ये इतकं वैचारिक तत्वज्ञान आहे. आणि इराणमधील नुसतं व्हाईट टॉर्चर नाही तर स्त्री पुरुष असमानता किती तळागाळात पोचलेली आहे आणि स्त्रिया कशा पद्धतीने ते झेलतायत इथपर्यंत डीप विचार करणारी शेवटची मुलाखत आहे. शेवटच्या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न हा पीक पॉईंट आहे याचा. आणि इतकं खूपच सुंदर झालेलं आहे ते. आणि असं आपण मोठे सेलिब्रिटी असतात आपले लाडके, त्यांना आपण कधी भेटत नाही. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, आपण कधी त्यांना भेटत नाही, पण आपल्याला त्यांच्याबद्दल वाटत राहतं. तसं लता दीदी गेल्या तर मला एक दिवस ताप आला, कणकण आली की म्हणजे माझ्या कोणीतरी होत्या आणि आता लता दीदी नाही आहेत, मी काय त्यांना कधीच भेटणार नव्हते. तसं माझं नर्गिसबद्दल आहे की मला माहीत आहे नर्गिस मला कधी भेटणार नाही, पण मी नर्गिस ही रिलेट करते. आणि मग एक इंग्रजीमध्ये मेडिकल टर्ममध्ये आहे अशी टर्म आहे की सिम्पथी पेन गेन करणे. तसं मला झालं. म्हणजे नर्गिसला जो त्रास होत होता, बंद जागेची भीती किंवा श्वास कोंडले जाणे किंवा स्नायू दुखणे,
फटीग, तसं मला झालं नर्गिसचं प्रकरण लिहित असताना. म्हणजे हे मी खूप सेन्सिटिव्ह असेल, तो माझा मायनस पॉईंट असेल, प्रश्न तो नाही आहे. म्हणजे खूपच वेगळा अनुभव होता. आणि म्हणजे आता करेन मी अजून खूप पुस्तकांचा अनुवाद, पण पहिला अनुवाद चांगलं पुस्तक मला खूप मिळालं आहे आणि मला याचा आनंद आहे. याच्या बाबतीत खूप छान अनुभव होता हा, आणि तो तुमच्यामुळे मिळाला, न्यू एरामुळे मिळाला, ह्याचा मला आनंद जास्त आहे. नक्कीच नक्कीच मॅडम. नर्गिसच्या कुटुंबाविषयी तुम्ही काय सांगाल? हां, नर्गिसचं कुटुंब सगळ्यात आधी तिच्या गुरुबद्दल बोलावं लागेल. गुरु इन द सेन्स ती जेव्हा विद्यार्थी दशेत होती तेव्हा, आणि 2002 साली शिरीन एबादी या अशाच प्रकारचं आंदोलन करणाऱ्या स्त्रीला याच कामासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 2002 साली. तर त्या शिरीन एबादींच्या संघटनेमध्ये ती त्यांच्या उजवा हात म्हणून काम करत होती. म्हणजे ते तिचे गुरु झाल्या, असं आपण गुरुपरंपरा मानणारे भारतीय म्हणतो. त्यांना गुरु झाल्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नर्गिस पुढे गेली. नंतर शिरीनला सुद्धा काही एक पुरस्कार मिळाल्यावर तिने तो नर्गिसला अर्पण केला. ती म्हणाली, ही धैर्यशील स्त्री, एवढं धैर्य माझ्यात पण नाही, हीच या पुरस्काराला पात्र आहे. अशा प्रकारे तिची नर्गिसवरती प्रभाव असणारी व्यक्ती आहे शिरीन एबादी. आणि कुटुंबापैकी तिचे आई वडील तर तिचे कोविडनी गेले, मग आई तिची कोविडनी गेली, त्यामुळे वडिलांची जबाबदारी नर्गिसवर आली. आणि पती तागी रहमानी ते हे नर्गिसबरोबर कॉलेजमध्ये असताना महाविद्यालयीन जीवनापासून तिच्यासोबत आहेत. आणि दोघं एकत्रितपणे एक सारख्या विचाराचे असल्यामुळे दोघं एकत्रितपणे आंदोलनात भाग घ्यायचे, एकत्रितपणे कार्य करायचे. काही पुस्तकं काढ, काही प्रचार राबव, किंवा काही लेख लिहून पेपरमध्ये द्यायचे विद्यार्थी दशेत असताना. हे सगळं काम तागी रहमानी आणि नर्गिस करायचे. तेव्हापासून तागींचा परिचय तिचा होता. आणि मग त्यांना जुळी मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी, अली आणि कियाना. आणि असं तिचं कुटुंब आहे. आणि यापैकी कियाना 3.5 वर्षाची असताना मुलं व्हायच्या आधी तागींना अटक झाली. आणि तागींना अटक झाल्यावरती नर्गिस बाहेर तिचं काम करतच होती. अमकं एक घटना घडली, त्याच्या विरुद्ध आंदोलन कर, अमुक एका व्यक्तीला मृत्यूदंड दिल्यामुळे किंवा अतिरेक्याच्या अधिकाऱ्यांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला, तर त्याच्या कबरीपाशीच जाऊन भाषण दे, सभा घे, ह्या अशी कार्य नर्गिसची चालूच होती. तर त्यावेळेला तागींना अटक झाल्यावर तागींनी ते सगळं बघितलं आणि त्यांनी ठरवलं की इथे जीवनात काही अर्थ नाही आहे. मग ते जेव्हा सुटून बाहेर आले आणि मुलं होती, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला, नर्गिसने आणि तागींनी मिळून, की आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आपण इथे राहू शकत नाही. मग नर्गिस म्हणाली, मी तर माझं कार्य सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. मग मुलांच्या सुरक्षेसाठी दोघांनी मिळून निर्णय घेतला की त्यांनी निर्वासित व्हावं. आणि मग ते फ्रान्समध्ये जाऊन राहिले. आणि 16 वर्ष नर्गिसनी मुलांना बघितलेलं नाही आहे. एक तुरुंगात असताना, छळ सोसताना अतिशय हळव्या क्षणाला एकदा नर्गिसला असंही वाटलं की आता मला जेव्हा कधी आयुष्यात भेटलीच माझी मुलं, तर ती मला ओळखतील का, मला आई म्हणतील का, मी माझ्या मुलांना ओळखेल का, काय माहीत कशी दिसतात, अशी परिस्थिती. आणि तिने जेलमध्ये काही आंदोलनं वगैरे केली, उपोषण केलं, काहीतरी आरोग्यसेवा पुरवावी म्हणून धरणं आंदोलन धरलं, की त्यांना ते जे काही फोन महिन्यातून एकदा तो पण बंद करून टाकला. अशा प्रकारचं त्यांच्या कुटुंबाबरोबरचं तिचं जीवन फार खडतर होतं. फारच तिचं जीवन वाईट होतं, अजूनही आहेच. म्हणजे त्यात काही बदलच नाहीये. आता त्यांची मुलं कुठे आहेत? हां, दोघं मुलं पॅरिसमध्ये आहेत. पती तागी रहमानी आणि अली आणि कियाना दोन्ही मुलं पॅरिसमध्ये राहतात, म्हणजे फ्रान्समध्ये निर्वासित म्हणून राहतात. मग जेव्हा नर्गिसला फोनवर बोलावंसं वाटायचं त्यावेळेला ते अवेलेबल नसायचे, आणि कधीतरी चौकशी अधिकाऱ्याच्या मनात आलं तर तो त्यांना बोलू द्यायचा. असं आहे जीवन एकंदरीत तिचं. आपल्याला माहिती आहे की नर्गिस मोहम्मदी अजूनही तुरुंगात आहे. हो. मग त्यांच्या शिक्षेचं नेमकं स्वरूप काय, म्हणजे कशा प्रकारची शिक्षा त्या आत्ता भोगतायत? म्हणजे नर्गिसला एकूण 12 वेळा तुरुंगवास झालेला आहे. त्यापैकी 4 वेळा एकांतवासाची शिक्षा ठोठावलेली आहे. आणि त्या शिक्षेचं स्वरूप काय आहे ते आत्ताच आपण ऐकलं, पाहिलं. तर त्याचं सगळं वर्णन या पुस्तकात आहे. आणि या व्यतिरिक्त एकूण 154 चाबकाचे फटके तिला मारण्यात यावेत, हे तिच्या शिक्षेचं स्वरूप आहे. आणि रोज एक बटाटा, पावाचा तुकडा, एक अंडं 2 वेळ. या व्यतिरिक्त तिला काहीही अन्न नाही, पौष्टिक जीवन काही नाही, मोकळी हवा नाही, नैसर्गिक हवा नाही. आणि तिला फुफ्फुसाचा आणि मेंदूचा आजार आहे, तर त्याला पोषक पूरक असं अन्नही नाही आणि औषध गोळ्याही नाहीत. तर अशा ही एक शिक्षेचा आणि छळाचाच प्रकार आहे ना हा, हे शिक्षेचंच स्वरूप आहे. त्यामुळे तिचा तो आजार बळावत जातोय.
अशा प्रकारचं तिच्या शिक्षेचं स्वरूप आहे. ह्या शिक्षेच्या स्वरूपामध्ये तिला तिच्या मुलांशी बोलू दिलं जात नाही, मुलांना भेटू दिलं जात नाही आणि जो तिचा माणूस म्हणून अधिकार आहे कोणीही मुलांना भेटू देतं. मग ते नोबेल प्राईज मिळाल्यावर बाहेरही सोडलं नाही, हाही शिक्षेचा कठोरपणाचा भाग झाला. आणि मग तिने तिच्या मुलांनाच पत्र लिहून पाठवली आणि ती त्यांना वाचायला लावली. अशा प्रकारचं तिच्या आणि ती इथे जेलमध्येच आहे तेहरानमध्ये, एव्हिन कारागृहातच आहे नर्गिस. अजूनही ती तशीच आहे आणि तिला अजून शिक्षा भोगायची आहे. शेवटची शिक्षा तिला 16 वर्षाचा तुरुंगवास ठोठावणारी ठरली. त्यापैकी 10 वर्षे तिला सक्तीने भोगायचीच होती शिक्षा. पण 7.5 वर्ष झाल्यावर कोविडच्या लाटेने ती सिरियस झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून सगळीकडून दबाव आल्यावर तिच्या आई जेव्हा तिला भेटायला एकदा आली तेव्हा तिची अवस्था बघून तिच्या आईने जाऊन पत्रकार परिषद घेतली, एक व्हिडिओ व्हायरल केला स्वतःचा आणि तो जगभर पसरवला. आणि मग सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना, अमेरिकेतील संघटना, काही देशांचे अध्यक्ष, काही अधिकारी किंवा काही आमदार खासदार, काही देशातले, अशा सगळ्यांनी दबाव आणल्यावर तिला मेडिकल ग्राउंडवर काही दिवस आरोग्य सेवा पुरवावी यासाठी काही दिवसापुरतं बाहेर सोडण्यात आलं. पण नर्गिसला देश सोडायला परवानगी नाही आणि तिच्या मुलांना आणि पतीला देशात यायला परवानगी नाही. त्यामुळे ती त्यांना तुरुंगातून सुटली तरी भेटू शकली नाहीये. हे तिच्या शिक्षेचं एक स्वरूपच आहे. आपल्या लोकांना न भेटू शकणे हे तिच्या शिक्षेचं वाईट स्वरूप आहे खूप. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येऊन नाही तिच्या शिक्षेत काही बदल झालेला नाही. आणि मग त्याच्यात मला या वेळेला मला हे सांगावंसं वाटतं की आपण मगाशी जो विचार केला की पुस्तक का वाचावं आणि पुरुषांनी पण वाचावं का, तर हे सगळ्यांनी वाचावं. आणि हे अशा प्रकारचे हाल सोसते नर्गिस आणि आपण बायका छोटी छोटी दुःख मी मगाशी म्हणाले तशी घेऊन नैराश्यग्रस्त होतो आणि मग अशा प्रकारे आपण वागतो. त्यावेळेला हे पुस्तक व्हाईट टॉर्चर घ्यावं आणि प्रत्येकाने वाचावं असं मी विनंती करते. आणि मी करताना विनंती करते कारण मी हट्ट करू शकत नाही, पण वाचायला घेतल्यावर पश्चाताप होणार नाही कोणाला ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि आपण किती सुखात आहोत, आपण किती भाग्यवान आहोत आणि काय छोट्या छोट्या गोष्टींनी नैराश्यग्रस्त होऊन बसतो आपण, हे जास्त महत्त्वाचं आहे. ह्याचा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं. त्यासाठी खूप प्रेरणादायी पुस्तक आहे हे आणि अवश्य हे वाचलं पाहिजे असं पुस्तक आहे. आणि मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नर्गिसच्या या सगळ्या कार्यामधून किंवा या पुस्तक वाचून प्रत्येक स्त्रीनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा काय प्रेरणा घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे पुस्तक ना, आता आपण असं म्हणतो की हा स्त्रियांसाठीचा चित्रपट आहे, प्रत्येक बाईंनी जाऊन बघितला पाहिजे, तो पुरुषांनी पण बघितला पाहिजे. तसं व्हाईट टॉर्चर हे फक्त स्त्रियांनी वाचलं पाहिजे असं पुस्तक नाहीये, ते पुरुषांनी पण वाचलं पाहिजे. तरुण पिढीने पण व्हाईट टॉर्चर वाचलं पाहिजे. सगळ्यांनी हे पुस्तक संवेदनशील वयात हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण यातून प्रेरणा खूप घेण्यासारखी आहे. कितीही भयंकर परिस्थिती आली तरी खचून न जाता सामोरं जाणे आणि मार्ग निघेल अशा प्रकारची निष्ठा ठेवणे आणि दिवस कंठत राहणे हे जास्त महत्त्वाचं आहे. ही प्रेरणा खूप घेण्यासारखी आहे याच्यातून, व्हाईट टॉर्चरमधून. आणि म्हणजे का बरं व्हाईट टॉर्चरमधून घेण्यासारखी आहे तर आपल्याला सगळ्या सोयी मिळून सुद्धा आपण जर खचतो किंवा आत्महत्येचं प्रमाण किती वाढलेलं आहे, तर हे अशा प्रकारचं जीवन जगलेल्या व्यक्ती पुढे जाऊन मी जीवनात काय करेन ह्याची जेव्हा स्वप्न रंगवतात तेव्हा आपल्याला कळून येतं की जीविषा जगण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे आणि त्याला सामोरं जायची तयारी पाहिजे. मग खचून द्यायला नाही पाहिजे. ही प्रेरणा मिळण्यासारखं घेण्यासाठी हे पुस्तक आवश्यक आहे. पुरुषांनी का वाचावं तर वाचून आपल्या संपर्कातील स्त्रियांबद्दल आदर शिकणे, त्यांच्याबद्दल कीपिंग युअर सेल्फ इन द अदर पर्सन शूज, सिम्पथी असणे, एम्पथी पण असणे, तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम वाटणे, सहानुभूती वाटणे आणि त्यांना जर असं होतंय तर त्यांना काय वाटत असेल हे स्वतः समजून घेणे, हे पुरुषांनी शिकण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. त्यासाठी स्त्री पुरुष दोघांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि वाचताना जरा त्रास होईल. कोणी म्हणतं की मी हे वाचलं की मी आजारी पडेन, मला तसं खच्चीकरण झालं, माझं असं झालं, तर थोडी मनाची तयारी करा सुरुवातीला वाचलं की. त्यासाठी पहिली 4-5 प्रकरणं आहेत ती इतर लोकांनी नर्गिसबद्दल लिहिली आहेत, प्रस्तावना लिहिलेल्या आहेत, त्या वाचण्यासारख्या आहेत. त्या वाचलं की आपल्याला पुस्तक वाचायला गुंतून जायला होतं आणि मग ते ठेवावं असं वाटत नाही पुस्तक इतकं भयंकर असून सुद्धा. अशा प्रकारे हे पुस्तक वाचलं पाहिजे असंच आहे सगळ्यांनी. आणि व्हाईट टॉर्चर वाचायचा अनुभव पण वेगळा आहे. म्हणजे आता ते माझा अनुवाद करून संपल्यानंतर
मध्ये काही काळ लोटून जरा वेगळ्या कामांकडे मी डिस्ट्रॅक्ट झाल्यानंतर काल जेव्हा मी परत वाचायला घेतलं तेव्हा मी फ्रेश झाले होते. आणि मग मला वाचताना वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की हे असं सगळं पोचलं पाहिजे सगळ्यांपर्यंत. बरोबर. हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. मॅडम, तुम्ही आज आलात आणि पुस्तकाविषयी आम्हाला खूप छान माहिती दिली. हा सगळा प्रवास आमच्यासमोर उलगडलात आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. व्हाईट टॉर्चर हे पुस्तक आता सर्वत्र उपलब्ध आहे. आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाईटवरून हे मागवू शकतात. त्या व्यतिरिक्त खाली दिलेल्या सगळ्या नंबर्सवरती जर तुम्ही कॉल केलात तर तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळेल. थँक्यू. थँक्यू.